नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कंटेंट क्रिएटर. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा ना मटकीला एवढे छान मोड आले होते ना, हे पाहून ना मला खरंच खूप जास्त बरं वाटलं. कारण गृहिणींना ना ह्याचीच जास्त चिंता असते, की मटकीला मोड येतील की नाही, इडलीचं पीठ भिजलं जाईल का नाही. पण नाही, एकदम छान असे मोड आले होते. आणि मला असं वाटत नाही, की एकही अशी व्यक्ती जगामध्ये असेल, की तिला मटकी आवडत नसेल. तर आमच्या घरात तर सगळ्यांना खूप जास्त आवडते. आणि मटकीची भाजी असो किंवा पातळ भाजी असो, हे सगळंच ना खूप जास्त फेवरेट आहे. मार्केटमधून पपई घेऊन आले, पण पपईला ना अजिबात चव नव्हती. थोडीसुद्धा गोड लागत नव्हती. म्हणून म्हटलं की चला शेक तरी बनवूया. आणि शेक इतका सुंदर लागत होता ना, मला वाटतं ह्यापुढे ना मी पपई खाण्याच्या ऐवजी ना शेकच बनवून पिळेल. आणि खरंच इतकं छान टेक्स्चरसुद्धा आलं होतं. दूध, साखर आणि पपईचे काप, फक्त ह्या 3 गोष्टींपासून ना इतकं छान हे शेक तयार झालं होतं ना, की तुम्ही ना दुसरं कोणतं शेक ना कधी पिणारच नाही. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि कसं झालं होतं कमेंट करून मला नक्की सांगा. आता थंडी आहे म्हटलं ना, भूक इतकी जास्त लागते ना, की काय खाऊ आणि काय नको. झटपट अशा मैद्याच्या स्ट्रीप तयार केल्या. त्याच्यामध्ये ना ओवा, थोडंसं लसूण आणि मिरची पावडर घातली होती आणि मीठसुद्धा घातलं होतं. आणि इतके छान लागत होत्या ना, की काय सांगू तुम्हाला. तर थंडीमध्ये ना खाण्यासाठी झटपट जर काय करायचं असेल ना, तर हा ऑप्शनल ना एकदम बेस्ट आहे. नक्की करून बघा. अंघोळ झाल्याच्या नंतर ना ज्यावेळेस केस ओले असतात ना, त्याच वेळेस ना मी त्यांना ना छानपैकी ना विंचरून घेते. नाहीतर काय होतं माहिती आहे का, नंतर ना गुंता काही निघत नाही. आणि गुंता निघण्यासाठी ना केस फार त्रास देतात. त्याच्यामुळे ना ज्यावेळेस केस ओले असतात ना, त्याच वेळेस मी छानपैकी गुंता काढून घेते. आणि आता सकाळी सकाळी ना रंगरंगोटी केली ना, तरच दिवसभर फ्रेश राहतं. त्याच्यामुळे ना छानपैकी सगळ्यात आधी तर ना मी गुलाबजल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मॉइश्चरायझर लावलं. त्याच्यामुळे दिवसभर स्किन जी आहे ना छान टवटवीत राहते. मागच्या एका व्लॉगमध्ये ना मी सांगितलं होतं, की सासूबाईंची दाढ जी आहे ना खूप जास्त दुखत आहे. आम्ही खूप दवाखाने केले, पण काहीच फरक पडला नाही. फायनली ना नारंगावला ना एक दवाखाना आहे, जो आयुर्वेदिक आहे. तिथे ना 2 प्रकारच्या पावडरी भेटतात. त्याने ना सासूबाईंना लगेच फरक पडला. ह्याच्यावर नंबर, नाव आणि सगळ्या डिटेल्स आहेत. जर तुम्हाला जर कोणाला दाढांचा किंवा कोणत्याही गोष्टीचा दातांचा प्रॉब्लेम असेल, तर ह्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत